बऱ्याचदा ह्या पॅरेंटिंग वर्कशॉपमध्ये एक कॉमन प्रश्न असतो की मुलांना डिसिप्लिन कसं लावायचं. हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आला आहे तर मला वाटतं की जरा या व्हिडिओला शांतपणे ऐका. प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की डिसिप्लिन जर आम्ही वेळेत नाही लावलं तर त्रास होईल. अगदी खरं आहे आणि मी पण ॲज अ पॅरेंटिंग कोच याला ॲग्री करते. पण हे कसं लावावं यासाठी एक छानशी मेथड. बघा, डिसिप्लिन जेव्हा आपण सांगतो की तू ह्या गोष्टी अशा कर, त्या तुझ्यासाठी चांगल्या आहेत, हे सांगत असताना ना बऱ्याचदा आपण हे विसरून जातो की आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण मुलांच्या सोबतची फ्रिक्वेन्सी मॅच करत नाही, म्हणजे एक रेंज मॅच करत नाही. मला जर आता हा व्हिडिओ बनवायचा आहे तर या व्हिडिओच्या रेंजनी मला गोष्टी सगळ्या अलाइन कराव्या लागतील. जर मी एखाद्या कोपऱ्यात खूप दूर जाऊन बोलते तर ते इम्पॅक्टफुल नाही होणार, बरोबर. अशी रेंज, ही रेंज पहिले तर मुलांसोबत मॅच करायला पाहिजे. ही रेंज मॅच झाली तर चेंज मॅच होईल. आय रिपीट, जर रेंज मॅच झाली तर चेंज मॅच होईल. आपण ओरडतोय, ओरडून सांगतोय, चिडचिड करतोय आणि आपण त्याला खूप जास्त रागाने बोलतोय, मोठा आवाज करून बोलतोय आणि ही रेंज नाही आहे मुलाची, तर आय एम सॉरी, तुम्हाला रिझल्ट नाही येणार. मुलाला डिसिप्लिनमध्ये आणायला पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे की त्यांच्या रेंजमध्ये जा आणि मग चेंज तुम्हाला दिसेल. आय एम शुअर हा फॉर्म्युला आवडला आहे. हॅपी पॅरेंटिंग.